हरिओम. आत्माराम भाग 5. पहिली ओवी. जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासूनी झाला, झालाची नाही तया रूपाला, रूप कैचे. दुसरी ओवी. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परितयास नमस्कार, भाव बळे माझा. तिसरी ओवी. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लादणे, शब्दी निशब्द. चौथी ओवी. जे शब्दास आकळेना, जे शब्देवीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, जिये स्वरूपी. आता आज 5वी ओवी. ऐसे एकदा सर्वत्र संचले, ऐसे एकदा सर्वत्र संचले, जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. अर्थात ते कुणाच्या बाबतीत आहे? परब्रह्माच्या बाबतीत आहे. ते कसं? ते असं जे सर्वत्र सदा भरून राहिलेलं आहे, जे तर्काच्या तावडीत कधीही येत नाही, कोणत्याही स्वरूपानं येत नाही. मग शेवटी काय? शेवटी काहीतरी एक भाषा ठरवायची आणि त्या भाषेनं आपल्याला ज्ञान झालं असं म्हणायचं. आता जेव्हा आपण एकमेकांच्या समोरासमोर येतो आणि नवखे असू, एकमेकांना ओळखत नसू, तर आपण लगेच विचारतो की तुम्ही कोण? मग आता तो म्हणतो, तुम्हाला माहिती नाही मी कोण? मी कोण हे सिद्ध करणं फार कठीण. सिद्ध करणं म्हणजे त्यात पुन्हा बदल होता कामा नये. तो बदल न होता पुन्हा तसंच राहिलं पाहिजे. आता ह्याच्यातला मी कोण कोठील कुठे, मज लागी जाणे, काहे जगात घडले, ममसाच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. मी. मग माझी ओळख देताना मी काय म्हणणार? अहो मी विद्या सर्वोत्तमराव खरवडकर. अहो नाही हो, तुम्ही असं कसं नाव सांगता? आम्ही तर तुमचं नाव ऐकलं की जागृती जगदीश जहागीरदार. अरे हो, खरंच ते ना विद्या सर्वोत्तमराव खरवडकर शाळेतलं नाव होतं. आता हे जागृती नाव आताच आहे. म्हणजे मग नाव बदललं की नाही? मग नाव बदललं तर त्यातला मी बदलला का? पण नाही, मी बदलूच शकत नाही. मग पूर्वी कसं धर्मांतराची लाट उसळलेली असायची, तर त्यात काही मोठं विशेष नाही. हिंदू धर्मात काही मुसलमान माणसं यायची, तर मुसलमान धर्मात काही हिंदू माणसं जायची. हे कशा करता बदल? तर फक्त पैशा करता, लग्ना करता, हे असं उलटं सुलटं चालायचं. आता त्यांचं धर्मांतर होण्यापूर्वी जे नाव होतं आणि ज्या नावानं ओळख करून दिली, त्या नावाचं काय झालं? म्हणजे तेव्हा समजा राजाराम नाव असेल आणि मग आता धर्मांतर झालं, आता अब्दुल नाव झालं. मग त्या नावाचं काय झालं? तेव्हा अमक्या नावानं ओळख करून देता येतं हे खरं नाही. मी फक्त जाणवता येतो, मी हा पटवून देता येत नाही. आपण असंख्य लोक एकत्र बसलो तरी त्यातला मी स्वतःला पटवून देऊ शकत नाही. तो तर्क असतो आणि म्हणून तो मी अमुक अमुक कशावरून तो तर्क करणार नाही. तो म्हणतो काय मूर्ख आहे रे हा. अरे मी सांगतोय म्हणून पुन्हा कशावरून म्हणतो? आता मी सांगतोय ना, हे प्रमाण काय? कारण मी सांगतो हे जर प्रमाण मानायचं ठरवलं तर कसा वेडेपणा पदरी पडतो बघा. एक गंमत झाली. एक कर्जबाजारी माणूस होता. त्याच्याकडे कर्ज मागायला, आता अर्थातच ज्याच्याकडून कर्ज घेतलं त्याचे नौकर पुन्हा 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 यायचे आणि तो घरात नाही असं एकदा त्याच्या बायकोनी सांगितलं की तो माणूस घरात नाही.
एकदा परत तो माणूस आला तेव्हा मुलांनी सांगितलं की घरात नाही. आता हा कर्जबाजारी असणारा एकटाच होता घरामध्ये. आता गंमत काय झाली, तिसऱ्या वेळी घरात दुसरं कोणीच नव्हतं, हा एकटाच होता आणि तो कर्ज मागणारा आला आणि यांनी खिडकीतून डोकं काढून सांगितलं घरात नाही म्हणून. तो म्हणालो, काय मूर्ख आहेस रे, अरे मी प्रत्यक्ष तुला पाहतोय आणि म्हणे की नाही. अरे माझ्या बायकोने सांगितलं तेव्हा तुम्ही विश्वास ठेवलात, माझ्या मुलानं सांगितलं तेव्हा तुम्ही विश्वास ठेवलात, माझ्या नौकरानं सांगितलं त्याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवला आणि आता प्रत्यक्ष मी सांगतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. काय तर्कशास्त्र आहे. अरे खरं उत्तर असं आहे की मी हा समजावून सांगता येत नाही, मी अनुभवता येतो. मी कुणीही कुणाला समजावून सांगू शकणार नाही. मी वस्तू काय आहे समजावून सांगता येत नाही, पटवून देता येत नाही. आणि हे जे पटवून देता येत नाही, सांगता येत नाही, ते सर्वत्र भरलेलं आहे. जे कातड्यानं मढवलेलं आहे त्याला मर्यादा आहे 3.5 हाताची आणि त्याला आपण आपलं एक विशिष्ट काहीतरी नाव देतो ओळखी करता म्हणून. आता हे लोखंड आहे, एका जातीचं आहे, पण याला आम्ही डबी म्हणू तर त्याला आम्ही स्टँड म्हणू. मग हे डबी आहे का स्टँड आहे, तर आपल्या वेगवेगळ्या उपयोगासाठी म्हणून आणखीन काही नाही. तसं मूळ जी सर्वव्यापक वस्तू आहे तिच्यामध्ये बदल नाही, ती आपल्या ठिकाणी तशीच आहे आणि समजुतीकरता काहीतरी गृहीत धरायचं इतकंच. आणि म्हणूनच समर्थ या 5व्या ओवीत आपल्याला सांगतात, ऐसे एकदा सर्वत्र संचले जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले आपरूप आपणासी. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.